आज आपण झटपट तयार होणारे मऊ लुसलुशीत आणि अगदी 10 मिनिटात तयार होणारे रव्याचे मसाला अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे अप्पे खायला अतिशय चविष्ट लागतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा घाई गडबडीच्या वेळेस मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हे तुम्ही बनवू शकता. यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे पौष्टिक आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर रव्याचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. तर हा रवा 1 कप घेतलेला आहे आणि त्याच कपने मोजून अर्धा कप आपल्याला इथे दही लागणार आहे. तर दही शक्यतो ताजं घ्यायचं आणि पाव कप पाणी घालून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि हे आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचं, कारण आपण यामध्ये रव्याचा वापर केला आहे. तर थोडा वेळ भिजला की रवा छान फुलून येतो. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर हे बॅटर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यावरती झाकण देऊन हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती इथे मी एक पॅन ठेवलंय, त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घेतले. तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची. त्यानंतर कढीपत्त्याची पाने ती थोडीशी बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. तुम्ही जर का मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचा वापर थोडं कमी करू शकता. तर हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. आता हे सगळं आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. गॅस थोडा मोठाच ठेवायचा. आपल्याला या भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत, शिजवायच्या नाहीत. आता इथे मी थोडं बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली. यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकता. तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फक्त 2 ते 3 मिनिटासाठी. आणि आता गॅस बंद करून हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. भाज्या थंड झाल्या की मग या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत. तर रवासुद्धा छान फुललेला आहे. आता या भाज्या थंड झालेल्या आपण यामध्ये ॲड करूया. भाज्या टाकल्यामुळे या अप्प्यांची चव अजूनच वाढते. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय. यामध्ये अगदी थोडं 1 चमचाभर पाण्याचा वापर केलेला आहे. तर खूप जास्त सुद्धा आपल्याला पातळ हे मिश्रण करायचं नाही, थोडं घट्टसरच ठेवायचं आहे. तर बघू शकता मी अगदी चमचाभर पाण्याचा वापर केलेला आहे आणि सुरुवातीला आपण पाव कप पाणी वापरलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता हे अप्पे छान जाळीदार आणि सॉफ्ट होण्यासाठी मी इथे इनोचा वापर करत आहे. तर 1 पॅकेट इनो इथे मी वापरलेला आहे आणि आता यावरती पुन्हा एकदा 1 चमचाभर पाणी घ्यायचं, म्हणजे हे जे इनो आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं. आणि आता एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित फेटून घ्यायचे. खूप जास्त सुद्धा नाही, अगदी थोडा वेळ एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. आणि बघू शकता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही. आणि आता गॅसवरती अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं. यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि आपण तयार केलेलं बॅटर यामध्ये घालून घ्यायचे. अप्पे पात्र छान गरम झालेलं असावं आणि त्यानंतर आपण बॅटर टाकलं की हे छान फुलून येतात. आणि आता मी हे सगळं बॅटर यामध्ये टाकून घेते. यावरती झाकण देऊन आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटासाठी छान वाफ काढायचे. गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत, त्यामुळे हे आतमधून व्यवस्थित शेकले जातात. तर आता हे सगळे झालेले आहेत. यावरती झाकण देऊन आपण एक वाफ काढून घेऊया. आणि बघू शकता अप्पे छान फुललेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. तर एखाद्या सुरीने बाजूने अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर मग आपण या पलटी करून घ्यायच्या. तर सुरुवातीला मी सुरीने कडा मोकळ्या करून घेतल्या आणि आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊया. अगदी 2 मिनिटासाठी आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेऊया. तर असे हे झटपट तयार होणारे रव्याचे अप्पे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चवीला तर अप्रतिम लागतात. हे अप्पे तुम्ही
नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात. खूप छान लागतात आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता हे अप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकलेले आहेत. मी प्लेटमध्ये काढून घेते. अप्पे बनवताना शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा, त्यामुळेच हे असे एकदम मऊसूत असे अप्पे तयार होतात. जर का तुम्ही जाड रवा वापरणार असाल तर तो मिक्सरला थोडा वेळ फिरवून घ्या आणि त्यानंतर वापरू शकता. तर आता हे सगळे अप्पे मी काढून घेतलेले आहेत आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सुद्धा मी अप्पे असेच तयार करून घेते. तर अप्पे पात्राला पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं आणि नंतर हे उरलेलं बॅटर सुद्धा मी आता टाकून घेते. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटापट हे अप्पे तयार होतात. तर सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक छान पर्याय आहे आणि मुलंसुद्धा असे पदार्थ आवडीने खातात. तर आता यावरती झाकण देऊन हे सुद्धा मी 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घेते. तर तयार झालेले आहेत आपले गरमागरम रव्याचे मसाला अप्पे आणि यासोबत मी नारळाची चटणी सर्व केलेली आहे. तर तुम्ही यासोबत टोमॅटोची चटणीसुद्धा घेऊ शकता, खूप छान लागते. आणि बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असे हे अप्पे आपले तयार झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.